दोन्ही बंधू उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू आहे। काल तर तुम्ही त्या संदर्भातला बैठकीलाच वृत्तांत सगळ्या समोर सांगितलेला आहे। आज काय तुमची भूमिका आहे? नाही, आता मी सकाळी आपल्याच टी व्हीमध्ये पाहिलं की आता दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे। त्यात नातेवाईकसुद्धा इन्व्हॉल्व झाले। म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सगळे शिवसैनिक सगळे विचारून पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी मी त्यांना विचारलं, बाबा काय तुमचं मत आहे? नाही, दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे। आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप शिंदे दादा या महायुतीला धडा देतील, स्पष्ट सांगतो। ते प्रकाश महाजनांचं स्टेटमेंट आलं, काय ते म्हणतात की जनतेच्या मनात काय आहे ते सोडा, तुमच्या मनात काय आहे ते सांगा म्हणा। आता ते प्रकाशजी म्हणजे आमचे खास जुने मित्र आहे आणि मग ते म्हणत असतात काय त्यांना पण काहीतरी बोलायला पाहिजे ना। ते दुसरं त्यांना आदेश झालेला आहे काय बोलायचं नाही म्हणून त्यापण काहीतरी बोलत असतात। परंतु मी या ठिकाणी सांगतो की जनतेच्या मनातच आहे। मी सगळ्यात पहिले आमच्या मिटिंगमध्ये सांगितलं की साहेब मराठवाड्यातून सर्व जनता म्हणते की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे, तर आपण सांगा काय करायचं। गजानन कीर्तीकर म्हणाले की एकनाथ शिंदेसकट दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे। नाही एकनाथ शिंदे वगैरे कसं त्यांनी तर बलाढ्य संघटना आज आमच्या संभाजीनगर मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा 40वा वर्धापन दिवस आहे। सगळं किती कष्ट केले या कार्यकर्त्यांनी, हे तसे एकनिष्ठ आहे। आम्ही सांगितलं एकनिष्ठांचा आभार। आणि म्हणून काही असं त्यांनी जितकी संघटनांना उद्धव साहेबांना त्रास दिला, उद्धव साहेबांना किती त्रास दिला आणि प्रत्येक वेळेस काहीतरी बोलतो। आदित्य साहेबांना तो हा त्यांचा तो माणूस त्रास देतो, काहीतरी बोलतो, अशा लोकांना कशाला। गजाभाऊ कीर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमचे गुरुवारी होते, परंतु ते याच्यात म्हटले असेल कारण त्यांचा मुलगा आपल्याकडे आहे ना उपनेता। पण त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेनी एवढ्या दिवसात मला काहीच दिलं नाही। आता लक्षात आलं ना, म्हणून ते बोलले ते। आता ते बोलले म्हणजे काय माहिती आहे का, जरी समजा ते हे तर कधी होऊ शकत नाही, त्यांना पण घ्या ते पण येतील वगैरे, नाही ते काही दिवसानंतर त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे। कारण भारतीय जनता पार्टी त्यांना दूर करते आणि भारतीय जनता पार्टी ही तुम्हाला माहिती आहे खूप वेगळ्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे। नातेवाईक प्रयत्न करतायत का आता दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी? आजच्या सकाळी मी टी व्हीमध्ये पाहिलं की आता नातेवाईकांनी सुद्धा उडी घेतली। आता ते चंदूमामा जे आहे ना, चंदूमामा हे पहिल्यापासून ते दोन्ही भाच्यांना एकत्र करण्याची ते तयारी करत आहे। तुम्ही एखाद्या नेत्यावर जबाबदारी दिली काय? सगळं नाही, अनिल परब साहेबांची जबाबदारी आहे ती आणि संजय राऊत साहेब पण आहेत। आता ते मोठे नेते ते दोघं तिघं साहेब काहीतरी आदेश देतील, उद्धव साहेब आदेश देतील, त्याप्रमाणे होईल।